तास फ्रेंड्स डाळ भात बघा कोण जेवतंय स्वतःच्या हाताने. आणि आत्ता मी तिला सांगितलं बेटा तो लेफ्ट हँड आहे ज्याने तू खाते तो मांडीवरती ठेवू नको, सगळे जेवण लागेल बटूक त्याला. जेवायचं कोणत्या हाताने? राईट हँड. राईट हँड कोणता आहे? तो लेफ्ट आहे. आता त्यांनी नाही जेवायचं बोललो ना. राईट हँड कोणता आहे? तो लेफ्ट आहे. तर दुसरा राईट हँड कोणता आहे? हा राईट हँड आहे. जेवा. नाही येते तर राहू दे बेटा, तू त्यांनीच खा. त्यानेच खा तू, त्यानेच खा. असं त्यानेच खा तू, लेफ्ट हँडनेच खा. ठीक आहे जेव. नाही येते ना मग खायला तुला त्याने. ह्यानी खाऊन दाखव बरं. ह्यानी कसं काय खाल्लं तू? मग राईट हँडनी नाही येते ना. पडदा 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 पडदा. नाही बेटा, नाही 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 बिलकुल नाही. बोलो पूजाला. थोडं लेफ्ट पेक्षाही डिफिकल्ट ते बघा पडलं. तेव्हा राईट हँडनी डिफिकल्ट होते बेटा. लेट इट बी, लेट इट बी. सॉरी, तू लेफ्ट हँडनी जेव बेटा, त्यानेच जेव. नंतर जेव्हा ह्यानी होईल ना, खायचं मन होईल ना या हाताने, तेव्हा खा. ठीक आहे. आता राहू दे तुझे. राहू दे. असेल काय अजून कदाचित झालं पण असेल. माईट बी शी बी लेफ्टी. मी मगाशी लक्षात नाही आलं मला ती ड्रॉ करत होती कोणत्या हाताने, लेफ्टनी की राईटनी. बघू ब्लॉग एडिट करताना समजेलच. किती मजेत खाते लेफ्ट हँडनी. व्हेरी गुड बेटा, शाबाश. नो प्रॉब्लेम. चांगलंच आहे. लेफ्टी राईटी वॉट एव्हर. शी इज माय डॉटर अँड वॉट एव्हर शी इज इट्स बेस्ट फॉर मी. हो नाही केलं, नाही केलं. हा फ्रेंड्स तुम्ही फ्रेंड्स खावा छोटा छोटा घास. पाणी कधी प्यायचं? जेवण झाल्यावर. हा फ्रेंड्स पाणी पण प्या, पाणी पण प्या. लेफ्टीच आहे कदाचित ती, हळूहळू होईल. पूजा आता कशाला बनवत बसली? भूक लागली. कोणासाठी? तुझ्यासाठी बनवते. पण आपण पूजा तर रात्रीचं काय करायची गरज आहे? ऑर्डर केली असती, नाही तर डाळ भात होता. तेवढा पुरेसा नव्हता मला माहिती. डाळ तू खाल्लं नाही तर तिने खाल्लं. हा मग तिला भरवतो मी, दुसरं खाल्लं असतं पूजा थोडंफार. थोडंसं आर्ग्युमेंट झालं माझ्या तिच्यामध्ये काही गोष्टींना घेऊन. ती गोष्ट थोडी आहे काइंड ऑफ सिरियस आणि विचार करण्यासारखं. म्हणून मी पण जास्त बनवायला जात नाही. ती पण तिचा टाईम घेते. बट ती तर जेवण बनवायला लागली. आणि ॲक्च्युली आता लेट झालं आहे, थोडं उशीर झाला आहे. इतक्या 10च्या नंतर तरी मी खूप वेळा सांगितलं नको गॅस पेटवू. बट ती आता बनवते जेवण. तर पाणी कमी प्यायचं, जेवायचं जास्त जेवायला बसल्यावरती. नाही तर पाणी पिऊन पिऊनच आपलं पोट भरेल. असं मी सांगितलं की नाही बटूक तुला? ठेवून द्या, ठेवून दे बेटा. बटूक मी एकच बनव पूजा, राहू दे, संपव देते पूजा. हा मी एकच बनवते. आणि ते नाही जरी बनवलंस ठीक आहे, ते राहू दे. तू झोप आता. काय? हा एक मोठा घास कोणासाठी? माझा एक मोठा घास कोणासाठी? एक मोठा घास डॅडासाठी. संतुलन बघा, प्रकृती एका बाजूने थोडं हे तर दुसऱ्या बाजूने. कोमट पाणी पिल्यासारखं वाटलं सिरियसली. अरे बेटा अरे रात्रीचं म्हणजे रात्रीच्या टायमिंगला बसून आरामात टी व्ही बघता बघता मम्मीच्या हाताने जेवल्यासारखं फील आला मला. आता मी तेवढा छोटा झालो त्या सेकंडसाठी.
थँक्यू बेटा. थँक्यू बेटा. बेटा मम्माला बोल, मम्मा सोब आता. हा जा. तू मध्ये इंटरफिअर कर जा. हा झोपते. बोलली तू. पूजा बस ना बोल. पूजा बसलं झालंच आहे एकच करते. काय थोडस जेवून घे रे. आता तर मम्मा भाकर पण बनवते. नको बेटा, मम्मा माझ्यासाठी भाकर बनवते, तर डाळ भात तू खा. नको बेटा, जेवून घे. काय बेटा. ठीक आहे बेटा, आता थांब जरा वेळ, मी आलो. जा तू बाहेर बघ, टीव्ही बघ जा. चांगलीच खोगली भाकर पण. आणि ही भाकर तर मी एकदम आवडीने खाय. जातो मी थोड्या वेळाने, तिला मनवतो, बोलतो तिच्याशी. तसं आजकाल पूजा रागण्यात धरून ठेवत, ती पण कम्युनिकेट करायला स्वतःच होते. बघू कधी बोलणं होत आहे ते कळेल उद्या. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नाश्त्याचा टाइम. आम्ही दोघंच आहेत, कारण की भाभी अजूनपर्यंत झोपली आहे. नाश्त्यात मी करतोय उपमा. उपमा आहे ना, उपमा. आणि पूजा तू का नाही घेतला उद्या. मुकू झोपली अजून, तिचा आरामात होऊ द्या. तिची खूप दिवस झाली झोप नव्हती ना. कालपासून जरा ती झोप कम्प्लीट करण्यावरती आहे. छान झालं. आयुष की दूर दिसत असेल. काय झालं. आणि बॉल तेव्हा तिकडे कुठला घेता झोपेतून. झोप झाली. तुझे ते डॉक्टरांना विचार ना कोणती आणायची वॉर्मिंगसाठी. मी जातो मेडिकलमध्ये घेऊन येतो. का घेऊन जावी डॉक्टरकडे. डॉक्टरला जायचं. इथे बस. इथे सामान घ्यायचं होतं ना मला. काय काय ब्लाऊज पीस वगैरे असलं तसं ते सगळं सामान वगैरे घ्यायला गेले. आणि मला ते ह्याच्यामध्ये बादली, ते बसायचं टेबल वगैरे असं काय काय घ्यायचं होतं. मग मी ते घेतलं. मी एकदाच बुधवारची जाते. भाज्या वगैरे सगळं मी पण आता उद्या जाईन. मी भाज्या वगैरे घ्यायला मी बुधवारचीच जाईन असं विचार करते. मला मेन म्हणजे माझ्याकडे काय आहे माहितीये का. आता बघा तांदूळ आहेत, एक भाकरीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, डाळ भरले. बाकी तू म्हणशील ना सामान मी काहीच भरलं नाही. बघा इथे जा ना डीमार्ट मध्ये. जाणार मी त्याला तेच म्हटलं आता जाऊया करून ना. आता फॉर्म भरायला आज जाऊया फॉर्म भरायला. माझं झालं की जाऊ 4:30 पर्यंत. नाही पण हिला घेऊन जा खरंच खाली बाहेर. थोडस ही घरात बसून बसून जरा हिची चिडचिड होते जास्त. कुठे बाहेर गेले तर हिला माझ्याकडे पाठवत जा. बुगूला है ना. बुगू तू येशील ना माझ्याकडे.
तुला खाली गार्डन मध्ये नाही खेळायला. अरे हा तिच्या इथे गार्डन आहे ना समोर, तिथे जाऊ. गार्डन मध्ये खेळूया, मज्जा करूया. तू पण जाता गार्डन मध्ये हा, खेळायला? मम्मी. थोडं मन हलकं होईल. झालं. हा पूजाकडे आली ना. कोणते होते पूजा? डबे बघ बाहेर ठेवले गॅलरीमध्ये. ते सगळे तेवढंच ना, बाहेरचं काय ना? पैसे पे करायचे ना त्याला. नाही, सगळे डबे पूजाने कालच धुवून ठेवले आहेत. ते ना गुगल पे झालं ना. छान होतं जेवण. हां थँक्यू. आता हे कोइन्सिडन्स बोलता येईल की नाही माहित नाही फ्रेंड्स, कडे बघा हा वाला ब्लॉगचा पार्ट मी काल एडिट करतो. आता याच्यामध्ये लोन मेन्शन केलंय. बँक लोन देईल बरं, होम लोन चालू आहे, ॲक्वागार्डचं बरोबर. आणि तितक्या तिथे नोटिफिकेशन आलं, म्हणजे विदिन बघा आत्ताच जस्ट आलं, म्हणजे जस्ट हे चालू असताना पर्सनल लोन अप्रूव्ह वगैरे वगैरे. म्हणजे कसं खरंच ते बोलतात की फोन पूर्ण ऐकत असतं, ॲनालिटिक्स वगैरे हे ते सगळं त्याच्यामध्ये. आपण जे बोलतो ते ऐकतं, मग तसं ते सजेस्ट करतं आपल्याला. इज इट रिअली ट्रू की जसं मेन्शन केलं ते? कधी काय म्हटलं ना काहीतरी खायचं मन करतं असं तसं, संध्याकाळचं बरोबर मला क्रेविंगचा टाईम होतो, मी जेव्हा त्या ॲपवरती गेलोय झोमॅटोच्या स्विगीच्या त्याच टायमिंगला रेकमेंडेशन येतात, हर्षल डोंट मिस दिस समोसा, डोंट मिस दिस बिर्याणी, गेट रेडी फॉर जिलेबी फाफडा. म्हणजे असं बरोबर त्याच टायमिंगला की मी गेलोच पाहिजे त्या ह्याच्यावरती इंटरफेस ॲपमध्ये. किती सगळं पूजा वगैरे सगळं आठवलं त्याच्यानंतर आला एवढं उशिरा. माझी तब्येत ठीक नाही. हा उद्या नाही परवा. परवाच बोलली मी मार्केटला पण घेऊन जा, नंतरला 2 दिवस घरी पण घेऊन जा तुझ्यासोबत. येतो मी. ती आपटायला लागली आणि कलर काढते आला. चल सोडा. का असेल तर फोन का मला करायला लागत तुम्ही. हा ते बघा आता काढताना राईट हँड निघालतो, निघात लेफ्ट निघाल होती. हे अजूनपर्यंत ब्रेन मध्ये डिझाईन नाही झालंय की लेफ्ट आहे की राईट आहे का दोन्ही हात चालतात. तेव्हा आता खाताना पूजा राईटने खाते, आता राईटने खाते ना, रात्री लेफ्टने खात होते. दिवसा वेगळा रात्री वेगळा. वारानुसार असू शकतो. वा ते पण. बस झालं. इथून मंदिर घेतलं होतं फ्रेंड्स, आणि आपल्याला प्राइस विचारण्यात आली होती, तर मंदिर आपण आय थिंक 9,000 की 10,000 पर्यंत घेतलंय. तर आपण जस्ट आता बाहेर निघालोय थोडं पुढपर्यंत ड्रॉप करायला, कारण की कुठे रिटर्न चालली आता पुण्याला. तिला म्हटलं 2 दिवस थांब अजून. तर पेट्रोल पंपचा रस्ता आहे ना, मी तिथून युटर्न घेतो. तिथून पुढे तुम्ही दोघं सांभाळून जा, रडू नका. कुठे आपण थोडा नाश्ता तरी गेला पाहिजे होता, थोडं तरी. तू आम्हाला सँडविच तरी घेऊन दे. हो बाई, तुम्हाला पण दिसतंय का ते बघ, तुम्हाला पण दिसतंय. आता बेटा इथून हातीला काय करायचं? बाय. कुठे आपण नंतर जाऊया बेटा, आपण जाऊया बेटा, इथून लांब आहे. चला बाय. चल चल चल. बाय निशा, बाय जयभीम. चला बाय बाय. चल येतो. मला कुठे जायचं आहे पण मला हे रस्ता माहित नाही, मी हरवेल. मी इथून कुठेतरी सुरत किंवा गुजरातला जाईल. सोबत आहे मी. नो परत कधी तुम्हीच या दोघं, रिटर्न सामान ठेवा आणि रिटर्न या घरी. मी ना गाडी तू येईल. नाही तर चालत येशील ना तू. अरे चल ना तू, काय मग काय बाळा. नीट जा बाबू. चला. हो ठीक आहे. काय 20-30 रुपये वडापावसाठी दे. तू मोठा आहे. अरे तूच दे. तू दे 200, हा दे 100 पुढे. मी लहान आहे. जा निशा, लवकर जा निशा, 5. चल नीट जा बाबू, बाय. हा बाय बाय बाय. इथून रिटर्न घरी जाऊया की तुला काय खायचंय? फिरायचंय? चला थोडंसं फिरत फिरत मग घरी पोहोचू. कुठे जायचं बेटा? जुगजुग ट्रेन. छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला फ्रेंड्स. एसटी बस आणि समोर स्कूटी. ती फक्त तुमच्याकडे बेसनची आहे ना, ती नाही आहे, संपली. आज नाही बनवली. ठीक आहे ठीक आहे. ती तिखट हिरवीवाली द्या मग, तिखट एक.
आणि मिरच्या द्या असतील तर बस. टाइम फॉर कम्प्लिटिंग द व्लॉग फ्रेंड्स. आणि हे बघा, हे छोटासा डेंट आता त्याला काय बोलायचं, पॅच आता थोडासा कलरचा निघाला. बिकॉज इथं ऐकून मी पहिल्यापासून हे थोड्या हाईटवरती भिंत्या ओल्या होतात, तरी असं काय झालं. आणि हे इथे हे खुर्ची वगैरे आणि कशाने तरी लावून ह्याची थोडंसं ते पॅच पडलंय. ठीक आहे, VVMCचं पाणी थोड्या दिवसात एक्सपेक्टेड आहे. एकदा ते आलं की ऐकून आहे की हे सगळं कमी होईल, जे भिंत्यांवरती पाणी चढतं खालचं. बिकॉज आता सध्या टँकरचं पाणी सप्लाय होत आहे. ओके, आणि हे सगळं मी शेअर करतो जस्ट बिकॉज ऑफ ट्रान्सपरन्सी. बिकॉज आपले जे व्ह्युअर्स फॅमिली आहेत आपली, जे पण पाहते, समजायला हवं की असा या गोष्टी आहेत. ओके, त्यासाठी. ठीक आहे, तर येस, इतका वेळ दिलात आजच्या व्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ठीक आहे फ्रेंड्स, तर होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्लॉग. इतका वेळ दिला आजच्या व्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. आणि येस, झालं प्रॉब्लेम म्हणजे रात्री थोडाफार. इट्स ओके, डन. थोडंफार ती पण ओके आता. ठीक आहे ना, चला बाय बाय. टेक केअर. हातात ओडोमॉस काय सुटत नाही ज्या हातातून. दाखव, हे बघा ओडोमॉस. फ्रेंड्स, कोणाला ओरडायचं भाव्याला प्लीज सांगा. ओडोमॉस एवढं सगळं लावते म्हणून आता फ्रेंड्स ओरडतील तुला. आणि कालच्या पण व्लॉगवरती ॲक्च्युली मी बघितलं काही क्वेश्चन्स आलेले, बट आजच्या ब्लॉग खाली उद्या आपण Q&Aचा व्लॉग करू. ठीक आहे, खूप सारे क्वेश्चन्स दिसून येतात, बट काय कॉमन्स आहे. फ्लॅट कितीला घेतला, डाऊन पेमेंट किती, लोन प्रोसिजर, परत असं लिकेज आहे तर मग तरी काच तुम्ही हे केलं वगैरे वगैरे, एवढी घाई का केली, अजून काय करणार आहे वगैरे वगैरे. बरेचसे क्वेश्चन दिसून येतात. पोस्ट पण टाकतो, त्याच्याखाली पण Q&Aसाठी क्वेश्चन विचारा किंवा कमेंटमध्येच टाका. ओके, आय गो थ्रू इट. आणि उद्या जे कॉमन क्वेश्चन असतील, जे मोस्टली क्वेश्चन्स असतील किंवा जे पण असतील समोर, विल ट्राय टू आन्सर देम ऑल. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वन्स अगेन. टेक केअर फ्रेंड्स. बाय बाय.